लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भारत मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेद्वारा शेतकरी पीडित विधवा महिला शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी उमरखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे। उमरखेड तालुक्यातील मेट येथे गतवर्षी 21 ऑगस्ट 2024 रोजी बैलगाडीद्वारे शेतामध्ये जात असताना अमोल चव्हाण पिता पुत्र वीर चव्हाण वय वर्ष 11 यांच्या गाडीला जंगलातील वन्य प्राणी रानडुकरानं धडक दिली असता गाडी तलावात खोलवर बुडून दोघांच्या जागीचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि गोपीनाथ मुंडे अपघातग्रस्त शेतकरी विमा अनुग्रह योजनेअंतर्गत मृतकाच्या पत्नी अविका अमोल चव्हाण यांनी अर्ज दाखल करून आज 1 वर्ष उलटून गेल्यावरही शासनाद्वारे कोणतेही आर्थिक सहाय्य मिळाले नाही। सदर महिला ताणतणावामुळे मानसिक धक्का बसल्यानं वैद्यकीय उपचार घेत असून उदरनिर्वाहासाठी जीवन मरणाची लढाई लढत आहे। या कौटुंबिक प्रकरणाची माहिती उमरखेड विधानसभा निवडणूक लढवणारे भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवल केवटे यांनी वारंवार पाठपुरावा केला। तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड येथे भारत मुक्ती मोर्चाद्वारे निवेदन दिले। त्यानंतर सदर अल्पभूधारक महिला शेतकऱ्यास योजनेचा निधी मंजूर केला। अनेक लोकप्रतिनिधी आले आणि फोटो सेशन करून गेले, परंतु पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी विद्वान केवटे यांचं मुलाचं सहकार्य लाभलं, अशी प्रतिक्रिया सदर अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी दिली। यावेळी अक्षय पाटील सूर्य, दिगंबर कदम, साहिल रोकडे, सूर्यकांत वाढवे यांच्यासह भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज उमरखेड तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयावरती आहोत आणि या ठिकाणी आम्ही इथे एक निवेदन दिलं। त्या निवेदनाचा मुख्य विषय असा होता की अविका अमोल चव्हाण नावाची एक महिला, त्यांचे पती आणि त्यांचा एक छोटा 11 वर्षाचा मुलगा यांचा मागील वर्षी 2024ला 21 ऑगस्ट रोजी तलावात बुडून मृत्यू झाला। शेतामध्ये जात असताना बैलगाडीच्या समोर अचानक रानडुक्कर आले आणि रानडुकराच्या धडकेमध्ये त्यांची बैलगाडी थेट खोलवर तलावामध्ये बुडाली। वागदरा आणि मेट तलाव ज्या तलावाला म्हणून ओळखलं जातं, त्या तलावामध्ये ती बैलगाडी बुडून त्या दोघाही पिता पुत्राचा मृत्यू झाला। 11 वर्षाचा छोटा मुलगा त्या बापानी आपल्या डोळ्यांसमोर तडफडत मरताना पाहिला आणि त्याला वाचवण्याच्या धडपडीमध्ये तो बाप सुद्धा मृत्यू पावला। आणि या दोघांच्याही संदर्भामध्ये शासनाकडून काहीतरी लाभ मिळावा यासाठी अविका अमोल चव्हाण ह्या विधवा महिला शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे अर्ज दाखल केला होता। त्यांच्या अर्जाला 21 ऑगस्ट 2024 पासून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत 1 वर्ष झालेला असताना सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये या योजनेचा 1 रुपयाही येऊन पडलेला नाही आणि ती महिला या मानसिक ताणतणावामुळे आणि त्रासामुळे 5000 रुपयांचं इंजेक्शन मंथली घेते आहे आणि त्या महिलेवरती नागपूरला मानसिक संतुलन बिघडल्यामुळे, त्या विधवा महिलेची तब्येत बिघडल्यामुळे तिच्यावरती उपचार सुरू आहेत। त्या ठिकाणी आमदार गेलेत, अनेक लोकप्रतिनिधी गेलेत, अनेक पक्षाची लोक गेलीत, केवळ फोटो काढलेत, व्हिडिओ केलेत आणि निघून आलेत आणि 1 वर्षानंतर त्या कुटुंबाकडे कुणी ढुंकूनही पाहायला तयार नाही। अशा अवस्थेमध्ये त्या महिलेवरती जगावं किंवा मरावं आपल्या लहान मुलांना घेऊन, आताही 7 वर्षाचा एक मुलगा आहे, आपली बिमार सासू त्या महिलेकडे आहे, जगावं की मरावं, अल्पभूधारक विधवा महिला शेतकरी, 3 एकर शेती आणि या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतही खरडून गेलं, म्हणजे हातातोंडाशी आलेला घासही गेला त्या विधवा महिलेचा। अशा परिस्थितीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून काही दिरंगाई होते का किंवा शासन स्तरावरती काही दिरंगाई होत आहे का, याच्या चौकशीसाठी आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो। शासनाने जर त्या महिलेला तात्काळ लाभ दिला नाही तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आणि 358 तालुक्यांमध्ये एकाच वेळी या विधवा महिलेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करू, एवढीच या ठिकाणी मी सूचना देतो आहे। आणि भारतीय संविधानाने दिलेला आर्टिकल 21चा मान सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे, या अधिकारापासून ती बिचारी महिला विधवा शेतकरी वंचित राहत आहे। जर शासनाने अद्यापही या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य कुठल्याही प्रकारचं या योजनेचं केलं नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन तालुका कृषी अधिकार्यालय उमरखेड आणि यवतमाळ कार्यालय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करू, ही सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि एवढंच सांगतो। धन्यवाद। जय जवान जय किसान। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.